नमस्कार मुलांनो, मुळे जाधव मॅथ्स क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हा चॅप्टर चालू केलेला आहे. 7.1 ही एक्झरसाइज आपण स्टार्ट केलेली आहे. त्याच्यातला प्रॉब्लेम नंबर 16 आज आपण बघूया. काय प्रॉब्लेम नंबर बघा. तर इन अ मीटिंग 70% ऑफ मेंबर्स फेवर अँड 30% अपोज अ सर्टन प्रपोजल. एका मीटिंगमध्ये एक प्रपोजल ठेवलेला आहे. त्या प्रपोजलमध्ये 70% लोक त्या प्रपोजलच्या पक्षामध्ये आहेत आणि 30% त्याच्या विरुद्ध आहेत. मग अ मेंबर इज सिलेक्टेड ॲट रँडम अँड वी टेक. एक मेंबर आपण सिलेक्ट केला आणि वी टेक x = 0 इफ ही अपोज्ड. x = 0 चा अर्थ होतो की तो मेंबर अपोज करतोय अँड x = 1 चा अर्थ होतो की तो त्याच्या पक्षामध्ये आहे. म्हणजे 0 व्हॅल्यू म्हणलं की तो प्रपोजलच्या विरोधात आणि x = 1 म्हणलं की त्याच्या पक्षामध्ये आहे. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे? e ऑफ x अँड v ऑफ x, व्हॅरियन्स ऑफ x. तर x व्हॅल्यू काय दिली मुलांनो? 0 आणि 1. आपण टेबल तयार करूया. x 0 1. p ऑफ x 0 असताना 0 म्हणजे काय मुलांनो? इफ वी टेक x = 0 वी अपोज. मग अपोज करणारे किती पर्सेंटेज आहे? अपोज करणारे 30% लोक आहेत. म्हणजे ही 30% प्रोबॅबिलिटी म्हणजे 3/100. 1 म्हणजे फेवर आहे आणि फेवरची प्रोबॅबिलिटी किती आहे? 70%. 70/100. तर आपल्याला काढायचं आहे e ऑफ x. e ऑफ x म्हणजे माहिती आहे आपल्याला समेशन ऑफ x इंटू p ऑफ x. x आणि p ऑफ x मल्टिप्लिकेशन करायचं. या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येईल मुलांनो? 0 प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 7/100 म्हणजे हे आले 70/100. दिस इज 0.7. हे आलं आपलं e ऑफ x. आता मला काय घ्यायचं राजकुमार? e ऑफ x². सांग बरं राजकुमार, e ऑफ x² फॉर्म्युला आठवतो का तुला? बरं, आता मी आठवतो बघ मला. सिग्मा x² इंटू p ऑफ x. म्हणजे x² म्हणजे शून्याचा स्क्वेअर करायचा आणि मल्टिप्लाय करायचं. काय येणार आहे? 0 प्लस 1चा स्क्वेअर किती येणार आहे मुलांनो? 1च येणार आहे. मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यास किती? 17/100 0.7. e ऑफ x² हे आलेलं आहे 0.7. e ऑफ xची व्हॅल्यू आली, e ऑफ x² आली. आम्हाला एक्सपेक्टेड व्हॅल्यू तर काढली आपण. आणखीन काय काढायला सांगितलं त्यानं? व्हॅरियन्स ऑफ x. तर व्हॅरियन्स ऑफ x काय येईल बघा. व्हॅरियन्स ऑफ x e ऑफ x² मायनस e ऑफ x होल स्क्वेअर. फॉर्म्युला बघा व्हॅरियन्स ऑफ xचा e ऑफ x² मायनस e ऑफ x होल स्क्वेअर. तर e ऑफ x² किती आहे मुलांनो? 0.7 मायनस e ऑफ x². e ऑफ x 0.7 होल स्क्वेअर. या उदाहरणामध्ये मुलांनो e ऑफ x आणि e ऑफ x² सेम आहे. मग आता हे आले 0.7 मायनस 0.49. आता हे सबट्रॅक्शन करूया आपण. तर सबट्रॅक्शन केलं तर काय येईल मुलांनो? 0.70 मायनस 0.49. कॅरी 1 घ्या, 1. 6मधून 4 गेल्यास 2 मायनस 0.21. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हॅरियन्स हे निगेटिव्ह नसतं. मग आपल्याला व्हॅरियन्स हे निगेटिव्ह नाही आणि योगायोगाने ह्या उदाहरणामध्ये यायले. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? या ठिकाणी ॲब्सोल्यूट व्हॅल्यू घ्यावं लागेल. म्हणजे इथं लिहूया व्हॅरियन्स कॅन नॉट बी निगेटिव्ह. व्हॅरियन्स कॅन नॉट बी निगेटिव्ह. 0.7 मायनस 0.49
सॉरी हे ऑलरेडीच पॉझिटिव्ह आलेलं आहे 0.21. तर आपलं ह्या ठिकाणी जे आहे दोन्ही आपण प्रश्नाची उत्तरं काढले. 0.7मधून 0.49 जर गेला आपला तर काय आलेलं आहे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे देअरफॉर सर्वात शेवटी आपल्याला एक्सपेक्टेड व्हॅल्यू विचारलं होतं. ई ऑफ एक्स किती आलं मुलांनो 0.7 अँड व्हॅरियन्स ऑफ एक्स काय आलेलं आहे 0.21. पुन्हा एकदा नीट लक्ष द्या. याच्यामध्ये काय विचारलं होतं, एका मीटिंगमध्ये एक प्रपोजल ठेवण्यात आलं. ते प्रपोजल जे आहे 70% लोक त्या प्रपोजलच्या पक्षामध्ये होते आणि 30% लोक प्रपोजलच्या विरोधात होते. मग x = 0 म्हणजे आपण गृहीत धरायचं विरोधात आहेत आणि x = 1 आहे ते म्हणजे पक्षात आहेत. पक्षात असणारे किती लोक होते 70%. 70% म्हणजे 70/100 70 आणि हे विरोधातले किती 30/100. ई ऑफ एक्स म्हणजे काय काढायचं आहे, ज्यावेळेस आपल्याला मॅथमॅटिकल एक्सपेरिमेंट दोघांचं प्रोडक्ट आणि ॲडिशन, तसंच ई ऑफ एक्स स्क्वेअर. ठीक आहे मुलांनो, हा प्रॉब्लेम लिहून घ्या, आपण नंतर पुढे बघूया. चला मुलांनो दुसरा उदाहरण बघूया. अ क्लास हॅज 15 स्टुडंट्स. एका वर्गामध्ये 15 विद्यार्थी आहेत. हुज एजेस आर, त्यांची वय दिलेली आहेत 15 विद्यार्थ्यांची. वन स्टुडंट इज सिलेक्टेड इन अ सच अ मॅनर. त्याच्यापैकी एक विद्यार्थी निवडलेला आहे. ईच हॅज सेम चान्स बिईंग अ चूजन. कुणालाही समजा निवडलं जाईल, प्रत्येकाला सेम चान्स आहे निवडण्याचा, प्रत्येकाला सेम चान्स आहे सिलेक्ट होण्याचा. ह्याचा अर्थ ह्याच्यातल्या प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी सेम आहे. एज एक्स इज सिलेक्टेड इज अ रेकॉर्डेड. म्हणजे जो विद्यार्थी सिलेक्ट केलेला आहे त्याला कॅपिटल एक्स म्हणलेलं आहे. आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ रँडम व्हेरिएबल एक्स. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन सांगितलं. तर एक्सच्या किमती काय काय दिल्या आहेत मुलांनो. एक एक्सची व्हॅल्यू आपल्याला पहिल्यांदा 14 दिली. x = 14ची प्रोबॅबिलिटी काढूया आपण. म्हणजे 14 वर्षाचा मुलगा सिलेक्ट करण्याची प्रोबॅबिलिटी काढायची. 14 वर्षाचे किती मुलं आहेत त्याच्यात बघा, 1 2 आणखी कुठं 14 दिसतं आहे का, नाही. तर 14पैकी किती विद्यार्थी 2, एकूण किती आहेत 15. म्हणजे प्रोबॅबिलिटी किती आली 2/15. 14 वर्षाचे विद्यार्थी सिलेक्ट करण्याची प्रोबॅबिलिटी आहे 2/15. 15 वर्ष बघूया. x = 15ची प्रोबॅबिलिटी. 15 कुठं कुठं आहे, या ठिकाणी 1 आहे, आणखीन 15 नाही आहे. 15चा एकच विद्यार्थी आहे, 1. एकूण विद्यार्थी 15. म्हणजे प्रोबॅबिलिटी किती झाली मुलांनो 1/15. पी ऑफ x = किती 16. 16 वर्ष वय असण्याची प्रोबॅबिलिटी. तर 16 कुठे, 15 तर झालं, या ठिकाणी 16. 1 2 16चे 2च विद्यार्थी आहेत. 2/15. 17 वर्ष वय असणाऱ्या विद्यार्थ्याची सिलेक्ट 17 वर्ष. 17चे किती आहेत बघा, 1 2 3. कट करून टाकू यायला, आपल्याला कळायला सोपं जाईल. 17चे 3 3/15. आता 18 वर्ष वय असणारं जे सिलेक्ट होईल स्टुडंट. 18 किती आहेत बघा, या ठिकाणी 1 आहे, एकच आहे 18चा. ह्याला कट करून टाकूया 1/15. 19 वर्ष वय असणारे विद्यार्थी बघूया आता. पी ऑफ x = 19. 19चं कुठे, या ठिकाणी 1 आणि या ठिकाणी 1. 19चे 2 आहे, 2/20. x = 20. 20 वय असणारे किती विद्यार्थी आहेत, 1 2 3. 3/15. मुलांनो या ठिकाणी 15 आहे, नॉट 20. 21 वय असणारे विद्यार्थी 21. 20 तर आपण घेतले 3. हे 1 2 3. 21 एकच आहे, 1/15. आता हे सगळं करेक्ट आलं की नाही, सर्वांची बेरीज बघूया किती आहे ती. बेरीज जर 15 असेल तर करेक्ट आहे. 2 आणि हे 1 3 4 5
6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 म्हणजे आपण जे काही प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन काढलेले ते सर्व करेक्ट आहे. आता फक्त याला आपल्याला टेबलच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. हे पार्ट येतो का खाली? मी इथं लिहितो. हेन्स probability distribution of capital X X, hence probability distribution X P of X किती बघा? एक्सच्या व्हॅल्यू 14 15 16 17 18 19 20 21. तर आता या ठिकाणी 14ची प्रोबॅबिलिटी किती आहे? 2/15 1/15 16 2/15 17 3/15 18 1/15 त्याच्यानंतर 18 झालं 19 किती आहे मुलांनो? 2/15 20 आहे 3/15 अँड 21 आहे 1/15. म्हणजे आपण पहिला पार्ट याचा कंप्लीट केला बघा. आता पुढे त्यांनी विचारलेलं आहे मॅथमॅटिकल एक्सपेक्टेशन. मीन म्हणजेच ई ऑफ एक्स मुलांनो. तर मीन कसं काढणार? मीन समेशन ऑफ एक्स इंटू पी ऑफ एक्स. एक्स आणि पी ऑफ एक्सचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार किती येणार आहे? 14 दोन्ही 28. सर्वांचा बेस सेम आहे, बेस एकदाच लिहूया. 15 1 15 16 दोन्ही 32 17 3 51 18 1 18 19 दोन्ही 38 20 3 60 21 1 21 छेद 15. ह्या सर्वांची आता आपल्याला बेरीज करायची. तर मुलांना यांची बेरीज येते 263 जर तुम्ही ॲडिशन केली डिवायडेड बाय 15 आणि हे जर डिव्हिजन केलं तर तुम्हाला भेटेल 17.53. तर आपण काढलं मुलांनो मीन काढलेला आहे. मीन आला आहे 17.53. तर इतका अगोदर लिहून घ्या मुलांनो, पण बघूया. हां, तर मुलांनो आपल्याला आता ई ऑफ एक्स स्क्वेअर काढायचं आहे, कारण आपल्याला मीन आणि व्हॅरियन्स विचारलेला आहे. तर ई ऑफ एक्स स्क्वेअर काढूया आपण. ई ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे काय? समेशन एक्स स्क्वेअर इंटू पी ऑफ एक्स. आता इथं एक्सच्या व्हॅल्यूज काय काय आहेत बघा. 14 15 16. अगोदर 14चा वर्ग करायचा मल्टिप्लिकेशन, 15चा वर्ग करा मल्टिप्लिकेशन, 16चा वर्ग करा मल्टिप्लिकेशन. तर एक्सची व्हॅल्यू पहिल्यांदा 14 आहे. 14चा वर्ग किती मुलांनो? 196 मल्टिप्लाइड बाय किती? 2/15. त्याची ही प्रोबॅबिलिटी बघा. अगोदर 14चा स्क्वेअर केला आपण, नंतर याच्यासोबत त्याचं मल्टिप्लिकेशन केलं. प्लस 15चा वर्ग 225 गुणिले 1/15 प्लस 16चा वर्ग 256 त्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? 2/15 प्लस नंतर एक्सची व्हॅल्यू 17 आहे. 17चा वर्ग 289 त्याची प्रोबॅबिलिटी 3 × 15 प्लस 18चा वर्ग आहे 324 × 1/15 प्लस 19चा वर्ग आहे 361 3/15 प्लस इथं घेतो 20चा स्क्वेअर आहे 400 × 3/15 प्लस
20चा वर्ग आहे 441 1/50. तर काय केलं मुलांनो, एक्सचा स्क्वेअर केला आणि त्याच्या प्रोबॅबिलिटीला मल्टिप्लाय केलं. आता समजा आपण 196ला जर 2 न गुणलं मुलांनो तर ते येतं 392 प्लस हे येणार आहे 225. 256ला जर तुम्ही 2 न गुणलं मुलांनो तर ते किती येणार आहे 512. 289ला जर 3 न मल्टिप्लाय केलं ते येईल 867 प्लस 324ला जर 1 न केलं तर 324. 361 गुणले 3 किती येणार आहे बघा, 3 1 जा 3, 3 6 जा 18, कॅरी 1, 3 3 9 1 10. 361 सॉरी इथं 2 आहे 2/15. बे 1 बे बेसक 1202 आजचा आला एक 3 2 6 आणि 722 प्लस हे येणार आहे 1200 प्लस 441 डिवायडेड बाय सर्वांचा बेस सेम आहे 15. सर्व जर बेरीज केली मुलांनो तर ती येते 4683 डिवायडेड बाय 15 आणि हे येणार आहे 312.2. तर मी काढलं ई ऑफ एक्स स्क्वेअर. मला विचारलं होतं व्हॅरियन्स काढायला, तर व्हॅरियन्स काय येईल बघा, व्हॅरियन्स ऑफ एक्स ई ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ई ऑफ एक्स होल स्क्वेअर. ई ऑफ एक्स स्क्वेअर किती आलं आहे मुलांनो 312.2 मायनस ई ऑफ एक्स किती आलं तर आपलं बघा 17.53 होल स्क्वेअर. 312.2 17.53चा जर वर्ग केला मुलांनो तो येईल 307.307.30. हे सबट्रॅक्शन येत आहे 4.9. बघा सगळे कॅल्क्युलेशन मला बोर्डवर करून व्हिडिओच्या द्वारे सांगता येणार नाही, तुम्ही प्रयत्न करा त्याचा. हे झालं व्हॅरियन्स. मला आता काढायचं आहे स्टँडर्ड डेविएशन ऑफ एक्स म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ व्हॅरियन्स ऑफ एक्स. स्क्वेअर रूट ऑफ व्हॅरियन्स ऑफ एक्स, व्हॅरियन्स किती आहे 4.9 आणि याचं स्क्वेअर रूट येत आहे मुलांनो 2.21. 2.21 स्टँडर्ड डेविएशन ऑफ एक्स. तर हा प्रश्न खूप मोठा आहे. असा क्वेश्चन काही तुम्हाला परीक्षेला चारही एकत्रचा येणार नाही, कोणतं तरी 1-2 विचारले जातात. आकडेमोड थोडीशी मोठी आहे, फक्त सराव करून घ्या. काय काय विचारलं होतं आपल्याला, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, मीन, व्हॅरियन्स आणि स्टँडर्ड डेविएशन तिन्ही काढलेलं आहे. आज आपण थांबूया मुलांनो, राहिलेले केवळ 2 उदाहरणं राहिले ते आपण उद्या तुम्हाला कळतील.